शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील मौजे बारसवाडा येथील सावंत नावाच्या शेतकरी बंधूंनी जेमतेम 7.5 एकरावर 900 मोसंबीची झाडे लावली होती. परंतु जिल्ह्यात पडलेला दुष्काळ आणि पाण्याच्या अभावामुळे पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेली मोसंबीची काही झाडे जळून गेली, तर काही झाडे सावंत बंधूंना काढावी लागली. परंतु या परिस्थितीतही नाउम्मीद न होता या दोघा भावांनी राहिलेल्या मोसंबीच्या बागेत आंतरपीक म्हणून दोडका लावला. कमी पाण्यावर लावलेल्या या आंतरपिकातून त्यांनी दोडक्याचं भरघोस उत्पादन घेत चांगला नफा मिळवलाय. शेती दोघा भावामध्ये 7.5 एकर जमीन आहे. तर आम्ही समजा 2011 पासून दोडकं घेतोय. दोडक्यात आता पहिलं मोसंबी होती, मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून दोडका घेतला. त्याच्यानंतर ह्या ताट्यानी गोबीचं होतं पहिलं, गोबीमध्ये बी आम्हाला भरपूर उत्पन्न दिलं. आता हे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे थोडंफार पाणी कमी आहे. तुमच्या मोसंबीत एकूण किती रोप आहे? तुम्ही 7.5 एकर म्हटल्यानंतर किती रोप आहे, तर किती हे आहेत? 7.5 एकर मध्ये आमचं पहिल्यानी 900 झाडं पलीकडे साईडला होती. आता पाणी नसल्यामुळे आम्ही काही उपटिले, काही वाळत आहे. आता हे आम्ही 8/12 वर लागवड केलेली. 1 एकर मध्ये 540 झाडं बसलेली, अंतर कमी करून लावलं. आणि पाण्याचं नियोजन कसं आहे आता? आता पाण्याचं त्यामुळे साहजिकच पाणी जास्त लागणार. याची कसं काय याचं आयोजन कसं आहे? आता याचं नियोजन कसं होतं, यंदा पाणी क्षेत्र जास्त झालंय, पाणी कमी झालंय. तर मग झाडाला पाणी द्यायचं, तर मधात आंतरपीक घेतलं आम्ही. आंतरपीक घेतल्यामुळे दोडक्याला पाणी दिलं की झाडाला पाणी जातं. म्हणजे 2 फायदे होते ना याच्यामध्ये. एकात एक 2. हा, आपण तर झाडाला तर देणारच होतो. मग आंतरपीक मधात दोडक्याचं घेतल्यामुळे फक्त दोडक्याला द्यायचं, त्याच्यामुळे आतमध्ये आलेलेच आहे. आणि ते मल्चिंग केल्यामुळे, तुम्ही दोडक्याला मल्चिंग केल्यामुळे अजून त्याचा काय फायदा होतो? तर त्याची ओल बी राहते धरून, नंतर पांढऱ्या मुळ्या वगैरे वाढतात, रोगराई कमी येते, उत्पन्नात बी चांगली वाढ होती. सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे नैसर्गिकरित्या दोडक्याची वाढ होत नाही. त्यामुळे येणारे दोडक्याचे फळ कसदार न होता त्याचा दर्जा खालावतो. नैसर्गिकरित्या मधमाशांमुळे दोडक्याच्या पिकाचं परागीकरण होऊन ते पीक जोमदार येतं. ही बाब लक्षात घेऊन सावंत बंधू मेहनत घेऊन कृत्रिमरित्या परागीकरणाची क्रिया पार पाडत आहेत. म्हणजे कारण की आता टेम्परेचर हे जास्त असल्यामुळं मधमाशी येत नाही, काही काही ठिकाणी आली बी तर त्याचं पोलिनेशन होत नाही. आता पोलिनेशन नाही झाल्यामुळं तर मग हे दोडका असा होतो, कळी का जाग्यावर अशी जळून जाते. मग समजा मधमाशी समजा जर आपल्याला आता थंडीचं वातावरण जर एखाद्या वेळेस जर जास्त वाढलं तर मधमाशी येत नाही, तर मग हे नर राहतो. याला मग ह्या फुलाला म्हणते नर, आणि ही मादी कळी. तर मग येतं समजा एखाद्या वेळेस समजा पॉलिनेशन नाही झालं तर याला असं हाताने पॉलिनेशन करावं लागतं. मग पॉलिनेशन केलं की 3ऱ्या दिवशी दोडका एवढा होतो, उत्पन्नात बी वाढ होती, सरळ होतो, सगळ्या गोष्टी. मग आता ते दोडका वाढणार का? हा, त्याचं पॉलिनेशन झालंय तर ते वाढणार. हा, एखाद्या वेळेस मधमाशी जर कमी जर असली तर मग आम्हाला या अशी नारळाची फुलं घेऊन रोज अर्धा 1 घंटा आम्हाला पॉलिनेशन करणं लागतं. म्हणजे सकाळच्या त्याला काही वेळ समय वगैरे? सकाळ दुपार काय असं? संध्याकाळचा टाइम असतो त्याला. या सगळ्या मेहनतीतून आणि कमी पाण्यावर मिळणाऱ्या उत्पादनातून सध्या सावंत बंधू लाखोंची उलाढाल करत असून त्यांचा नफाही लाखांमध्ये होतोय. आपल्या नफ्याचे गणित सांगताना सावंत बंधूंनी थोडी रिस्क घेऊन कमी पाण्यावर जास्त मेहनत करून चांगले उत्पन्न घेता येईल, त्यासाठी इतरांकडून थोडं मार्गदर्शन पण घ्यावं, असा सल्ला इतर शेतकरी बांधवांना दिलाय. बरं, तुम्हाला ह्या दोडक्यापासून किंवा मोसंबीचे किती उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे अंदाज? आता मोसंबीमध्ये तर रोपड्या असल्यामुळे यंदा तर काय एवढं टेम्परेचर ते असल्यामुळे गळ झालेली, यंदा काही उत्पन्नच हे नाही. पण दोडक्यामध्ये आता याच्या आधी 1 प्लॉट होता दोडक्याचा, त्याच्यामध्ये आम्हाला समजा अर्धा एकर 1 एकर क्षेत्र आहे नाही, 1 एकर मध्ये आम्हाला 5,85,000 रुपये झाले 4 महिन्यामध्ये.
खर्च वजा होता म्हणजे किती झाला? तर खर्च वजा होता आम्हाला 4 लाख रुपये बेनिफिट राहील. म्हणजे 85,000 रुपयाचा खर्च आला एकंदरीत. हा 1,85,000 खर्च आला. तार बांबू हे ते खत औषध. अच्छा. आता दोडक्यापासून अंदाज किती होईल काय अपेक्षा काही? आता टेम्परेचर जास्त असल्यामुळं तरी आणि पुन्हा विशेष म्हणजे आता पहिलं काढून आम्ही डबल त्याच्यातच बी लागवड केली तर सरासरी 1.5 लाख रुपये व्हायला पाहिजे. किती दिवसात किती? हे 45 दिवसात चालू होतं. आणि किती दिवस ते राहते? 3 महिने राहते ते 3-4 अच्छा. महिने. आपण तसं सांभाळू तसं समजा खतं औषधं. मग अशा या दुष्काळी परिस्थितीत एकीकडं पाण्याची वणवा असताना तुम्ही मात्र मोठ्या जिकरीने जुगार खेळा असं म्हणतो, हा, पण तरी पण आता खेळता. शेतकऱ्याचं राहतच तसं. आपण तर काही पत्ते खेळत नाही. हा तर मग करून बघायचं. पाण्याच्या हिशोबाने समजा आता बनी तर बनी नाही हा. तर पाथरी परवणी. हा ते तसं होतं. बाकीच्या इथं शेतकऱ्याला तुम्ही काय सांगा? शेतकऱ्याला असं सांगू इच्छितो की बाबा मेहनत केल्याशिवाय बी फळ भेटणार नाही. रिक्स तर घ्यावाच लागणार. टेम्परेचर असलं काही असलं तर पाणी थोड्या याच्यामध्ये जास्त उत्पन्न आपल्याला. म्हणजे ज्याचं त्याचं नियोजन करून जास्त हा. आपलं नियोजन पूर्ण हा. काम करावं, तर आम्ही आता मेहनत थांबू नये असं हा, तुमचं हा, म्हणणं आहे. धन्यवाद हा. दादा.